हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे ती फ्रीज क्लीन करण्यानं आणि इतक्या सकाळी सकाळी मला फ्रीज क्लीन करण्याची गरज का पडली हे तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगते. व्हिडिओ स्किप न करता बघा. आता आमच्या घरामध्ये मागेही एक उंदीर आला होता आणि त्यालाही आम्ही पकडलं. त्यावेळेस मिशन उंदीर आम्ही केलंच होतं आणि आज पुन्हा एकदा उंदीर घरामध्ये सापडला, म्हणजे काल रात्रीला. काल रात्री मी झोपलेले होते, पण मुलं आणि मिस्टर आहे ना काहीतरी उद्योग चालला होता. मी म्हटलं इतका आवाज कसला येतो, तर त्यांनी तो उंदीर पकडला होता. आणि हा उंदीर जो होता, आपण जे फ्रीजचा खालचा जो ट्रे असतो त्यामध्ये कांदे बटाटे वगैरे ठेवतो, त्यामध्ये एक थर्मोकॉल असतो आणि तो थर्मोकॉल जो आहे तो उंदीर कुरतडत होता. आणि रात्रीच्या झोपायच्या वेळेस घरामध्ये खूप शांतता असते आणि तो आवाज सहजासहजी आला आणि इतक्या दिवस उंदीर घरात होता हे आम्हाला अजिबात कळलं देखील नाही. आणि मग त्यानंतर आम्ही तो उंदीर पकडला. म्हटलं आता त्याने काय काय केलं असेल फ्रीजच्या आजूबाजूला वगैरे, तर सगळंच क्लीन करावं लागेल, म्हणून फ्रीज क्लीन करायला काढलं होतं. जाऊ द्या, त्याच्यामुळे तर माझं फ्रीज क्लीन करणं झालंच, कारण की किचन क्लीन केला होता त्याच्या 2-3 दिवसात. मी म्हटलं चला वेळ मिळाला की फ्रीजही क्लीन करून घेऊ, पण तितकासा वेळ मला पाहिजे तितका मिळालाच नाही. तर म्हटलं चला आता जितका वेळ मिळतोय ना तितक्या वेळामध्ये पटकन सगळे झोपलेले होते, तर सकाळी सकाळी क्लीन करायला घेऊया. तर सगळ्यात पहिले ना डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर आणि खायचा सोडा थोडासा मिक्स केला आणि त्याचं लिक्विड बनवलं. आता जी घासणी तुम्हाला दाखवली त्या घासणीने एक तर स्क्रॅच वगैरे काही पडणार नाही. अशा याने मी छान असं ते आतून बाहेरून सगळीकडनं घासून घेतलं आणि त्यामुळे ते एक तर फ्रीजमधल्या बाकीच्या गोष्टींचाही वास त्याला येत नाही. घासून घेतल्यानंतर छान असं पुसून घेतलं, आधी ओल्या कपड्याने आणि नंतर सुक्या कपड्याने, आणि 5 मिनिटासाठी असंच ओपन ठेवलं, जेणेकरून ते कोरडं होणार आणि सगळा त्यातला जो वास आहे ना तो निघून जाईल. सो अशा पद्धतीने फ्रीज तर क्लीन करून घेतलं, पण उंदराने काय काय गोंधळ घातलेला आहे तोही दाखवते. आणि फ्रीजही तितकंच क्लीन झालेलं होतं. बघू शकता थर्मोकॉल, त्यानंतर जितके काही बटाटे मी ठेवलेले होते ते सगळेच त्याने खाल्लेले होते. आता हे सगळं तर मी फेकणारच आहे, कारण की वापरण्यात काही अर्थच नसतो आणि त्यातही तो कसा होता काय होता काय माहिती. चला बाकीचाही पसारा आवरायला घेतला. अंडी वगैरे होती ट्रेमध्ये, तर तो ट्रे तसाच ठेवलेला. बाकीचे जे आपले कंटेनर आहे फ्रीजमधले ना ते वॉश करून ठेवलेलेच होते, तर तेही मी ठेवले व्यवस्थित. हे मिशोवरनं ऑर्डर केलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळेल. त्यानंतर काही लिंबू होते, अजूनही गरम होतं त्यामुळे लिंबू पाणी आपण पितोच. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींसाठीही लिंबू आपल्याला लागत असतो. हिरवी मिरची, कोथिंबीर जी की मी पेपरमध्ये ठेवलेली होती, त्यानंतर टोमॅटो, भेंडी, असा थोडासा घरात जो काही भाजीपाला होता तोही व्यवस्थित डब्यांमध्ये पॅक केला. त्यानंतर दूधही थंड झालेलं होतं आणि दूधही फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता सकाळची वेळ होती त्यामुळे घरात भरपूर पसारा होता, पण फ्रीज क्लीन झालं की बाकीचा पसारा आवरायलाही मी मोकळी, त्यामुळे मी हेच पहिले करायला घेतलं. चला. फ्रीज तर मी बाहेरूनही छान क्लीन करून घेतला आणि फ्रीजच्या वरती कोणाच्याही घरामध्ये तुम्ही बघू शकतात की कितीही जागा असली प्रत्येक गोष्टीला, तर पण ही फ्रीजच्या वरची जी जागा असते ना ती माहिती नाही, पण आल्यानंतर तिथेच सगळ्यांना पसारा ठेवायचा असतो. चला, माझं फ्रीज क्लीन होईपर्यंत मिस्टर आणि मुलगा मस्त असं क्रिकेट खेळून आले होते. ते क्रिकेट खेळून आल्यानंतरच आंघोळ करतात कारण की ते खेळतात, पळतात, दमतात, त्यानंतर घाम वगैरे येतो, म्हणून ते आल्यानंतर आता आंघोळ करतील आणि आंघोळ झाल्यानंतर मग मी त्यांचा नाश्ता बनवेल. सो ही सगळं मध्ये जो वेळ मिळालेला होता ना त्या वेळेमध्ये माझं फ्रीज बरोबर टायमावरती क्लिनिंग झालेलं आहे आणि खूपच मग मी कमी पसारा यावरती ठेवण्याचा प्रयत्न करते. सो बघा, आता काही दिवसांनी हे पूर्ण भरणार आहे. आणि जसं वातावरण बघू शकतात, एकदम ढगाळ वातावरण झालेलं होतं. रात्रभर पाऊसही पडून गेलेला होता, त्यामुळे सगळंच ओलं होतं. आता मी कपडे वॉश केले. म्हटलं आता हे कपडे पुन्हा बाहेर तर अजिबातच ऊन नाहीये, त्यामुळे घरामध्ये मी दोऱ्या बांधायला घेतल्या. जो बाजूचा रूम आहे त्यामध्ये मी ऑलरेडी तार बांधून ठेवलेली होती, पण आता तितकेच कपड्यांमध्ये तारीमध्ये काही कपडे मावणार नाही, त्यामुळे मग बेडरूममध्ये पण मी एक दोरी बांधायला घेतली.
बराच वेळ लागला आणि असं वाटलं की चला परत काढा घाला, यामध्ये आपला वेळ जाईल. त्यामुळे ना जे आहे ते आता पाऊस तर चालूच होणार आहे, त्यामुळे आतमध्ये दोरी बांधलेली बरी पडेल. त्यामुळे मी एका बाजूला मशीन लावलेलं होतं आणि एका बाजूला सकाळची माझी ही कसरत चालली होती की चला उद्यासाठी का असेना किंवा पुढे येणाऱ्या दिवसांसाठी पावसाळ्यासाठी आपल्याला कधीतरी दोरी बांधायचीच आहे. यावरतीच आपल्याला सगळे कपडे वाळत घालायचे आहे आणि मशीनमध्ये घातलेले कपडे सुकलेले असतात, त्यामुळे दोरीवरती टाकून दिले आणि फॅन लावला की कपडे छान सुकतात आणि वास येतही नाही कपड्यांचा. त्यामुळे म्हटलं चला दोरी बांधायला घेऊया. दोरी बांधून वगैरे घेतली आणि कपडे झालेले होते. कपडे सगळे घरामध्ये वाळत घातले आणि पुढे काय झालं ते नक्की तुम्ही बघा. नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल रात्री भरपूर पाऊस झालेला आहे इकडे, त्यामुळे तुम्ही बाहेर ओलं वगैरे सगळं बघू शकतात. चला दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि ना मला बनवायची आहे इडली. आता 2-3 दिवसानंतर मुलांची शाळा चालू होईल. म्हटलं चला वेगळं का त्यांच्या आवडीचं आज बनवूया. सो इडली बनवते आणि आज आहे ना थोडीशी वेगळी एक म्हणजे असंच यूट्यूबला सर्च करताना स्क्रोल करताना एक गोष्ट कळाली, तर ती ट्राय करून बघते. तर यावेळेस ना मी 3 जे वाट्या आहेत तर तांदूळ घेतलाय रेशनचा, 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 चमचे या ठिकाणी साबुदाणा घेतलाय, 1 चमचा मेथी दाणे. तर हे सगळं मी यूट्यूबला बघितलेलं होतं. आता करून बघूया उद्या काय होतंय. आणि घरभर तुम्ही कपडे बघू शकतात. आणि इतकं सगळं करापर्यंत बाहेर अगदी कडक ऊन पडलं आणि आपला जीव काही राहत नाही. बाहेर कडक ऊन आहे आणि कपडे असेच ओले कसे राहू देणार, म्हणून मी पुन्हा वरती गेले. सगळे कपडे बाहेर गॅलरीत सुकत घातले आणि आता थोडंसं म्हटलं चला थोड्या दिवस आपल्याला व्हिटॅमिन डी मिळणार आहे. नंतर पुन्हा पाऊस चालू झाला की आपल्याला ते सूर्यनारायणाचं दर्शन पण होणार नाही. त्यामुळे मग उन्हातच बसले कोथिंबीर निवडण्यासाठी. आता इतकी मोठी कोथिंबीरची जुडी आणलेली होती ना, तर म्हटलं ही काय चालू आपल्याकडनं किचनवर होणार नाही. तोपर्यंत आपण बाहेर बसूया, म्हणजे थोडंसं ऊनही मिळेल आणि कोथिंबीरही आरामात निवडणं होईल. आणि मग कोथिंबीर निवडून झाली की मग झाडू फरशी वगैरे या सगळ्या गोष्टी आरामात एक होत असतात. कारण की पाऊस पडतो आहे त्यामुळे बराच चिखल असतो भाजीला पण. तरीही धुतलेली वाटत होती मला, पण तरी तितकाच कचरा होतो. त्यामुळे हे निवडणं वगैरे मी आधी करून घेते. जेवणामध्ये आज बनवत होते कोबीची भाजी, तीही हरभऱ्याची डाळ घालून. आणि इतकी सगळी कोथिंबीरचं काय करायचं, म्हणून मग पुन्हा डोक्यात विचार चालला की अर्धी जी आहे ती छान अशी डब्यामध्ये भरून ठेवू, कारण की रोजची आपल्याला लागणारच आहे. आणि अर्धी जी होती ना तिचे मला कोथिंबीर वडी तर नेहमीच खातो, म्हणून म्हटलं मुटकुळे बनवूया, कारण की घरामध्ये बाजरीचं पीठ होतं. आणि मुटकुळे ही जी आहे ना ती पारंपरिक पद्धतीनुसार बनवली जाते. आता ती इतकी सहसा लोक बनवत नाही, झटपट कोथिंबीर वडी बनवून मोकळे होतात. पण मुटकुळ्याची टेस्ट खूपच मस्त असते. म्हणजे माझ्या सासूबाई ज्यावेळेस होत्या ना त्या कायम बनवायचे, त्यांना ती गोष्ट खूप आवडायची. आणि आता मग घरात इतकं कोणाला आवडत नाही, त्यामुळे ते सहसा बनणं होत नाही. पण चला म्हटलं बाजरीचं पीठ आहे तर बनवलंच पाहिजे. नंतर पुन्हा आपण कोथिंबीर वडीच बनवायला घेणार आहोत कधीतरी, जेव्हाही बनवू त्यावेळेस. सो आता जी कोथिंबीर होती ना ती रुमालामध्ये छान अशी पॅक करून आहे ना डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून ती 8-15 दिवस छान राहते. परंतु ही जी कोथिंबीर आहे ना ती इतकी गावठी नव्हती का जी राहील. मला असं वाटलं की ती नंतर पिवळीच पडून जाईल. मग पिवळी होऊन खराब होऊन फेकण्यापेक्षा आधी त्याची अर्धी आपण वापरून घेतलेली कधीही चांगलं राहील, म्हणून घेतले मुटकुळे बनवायला. आता मुटकुळे बनवण्यासाठी कोथिंबीर आधी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेणार होते.
तर कोथिंबीर पाण्यात टाकली आहे धुण्यासाठी. त्याचबरोबर आता वाटण पण आपल्याला लागतं. तर हिरवी मिरची, लसूण, त्याबरोबर जिरं, सफेद तीळ हे सगळं मी वाटून घातलं. हवी असेल तर बडीशोप घाला, पण त्यापेक्षाही जास्त हे असं आणि थोडीशी तिखटच हे जे मुटकुळे आहे ना तेही तेव्हाच छान लागतात. त्यामुळे मिरची मी थोडीशी जास्त घातलेली होती. चला आता त्यामध्ये थोडीशी जिरे घालूया आणि मिक्सरला छान असं वाटण बनवून घ्यायचं होतं. चला कोथिंबीर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, कारण की पावसाचे दिवस आहे आणि भरपूर माती लागलेली असते. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 ते 3 मोठे चमचे या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि खूप मस्त लागतात यामध्ये जर कुळिदाचं पीठ असतं तर आणखीनच छान. त्यानंतर हे जे वाटण होतं ना, हिरवी मिरची, लसूण, त्यानंतर मी सफेद तीळही यामध्ये घातले आणि जिरं हे सगळं मी एकत्र केलं आणि वाटण करून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना पाणी घालायच्या आधी आपण हे वाटण आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मुटकुळे ही ना पारंपरिक पदार्थ आहे, जो की आपली आई, आजी, जुने आपले लोक सगळे हेच बनवायचे. थालीपीठ बनवायचे, खूप वेगवेगळ्या गोष्टी. आता नवीन काय काय गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात आणि त्यामुळे झटपट होईल ना यानुसार आपण जे आहे ती कोथिंबीर वडी करत असतो. सो इकडे आमचं ना जे काही आपलं अहमदाबादला जे काही स्फोट झाला विमानाचा त्याबद्दल चर्चा चालली होती. मिस्टर आहे ना नाश्ता करता करता त्यांचं न्यूज बघत होते आणि त्याच विषयावरती आमच्या गोष्टी चालल्या होत्या. तर तुम्ही बघू शकतात ना आपली लाईफ कशी झालेली आहे. त्यामुळे ना हेच चाललं होतं की तो विमान कसं आलं काय, आणि सतत घरात त्याच गोष्टी आणि तेच आता नकोसं वाटायला लागलंय, कारण की खूप भीती वाटते आता या सगळ्या गोष्टींची. त्यामुळे ना जसं आपल्याला जीवन आहे ना, रोजचा जो दिवस चाललाय तसा आनंदाने जगून घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोला, नीट वागा, हेच राहिलेलं आहे आता. कारण की पहिल्याचे दिवस खूप वेगळे होते आणि आत्ताच ना आज काय चालू आहे ना यावरतीही आपण बोलू शकत नाही. म्हणजे आत्ता चालू आहे आणि पुढच्या क्षणाला काय होईल या सगळ्या अशा गोष्टी झालेल्या आहे. सो लाईफ इज अनप्रिडिक्टेबल आपण जे म्हणतो ना अगदी तसंच झालेलं आहे. आणि इतकं सगळं बघून त्या प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी होती. कोण त्यांच्या मुलाकडे चाललं होतं, कोण शिफ्ट होणार होतं, त्यात छोटी मुलं होती, कोण नवऱ्याला भेटायला चाललेलं होतं. आणि अशा एक एक स्टोरी ऐकून ना अक्षरशः खूपच म्हणजे त्रासदायक गोष्टी होत्या आणि त्या सगळ्यांना आपल्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. मी अक्षरशः आता तुमच्यासोबत ही गोष्ट बोलते तरी अंगावर काटा येतोय. आणि चला अशा पद्धतीने इकडे ना आपलं हे पीठ पण मळून झालेलं आहे. अगदी पाणी कमी वापरायचं आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे मुटके जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित करता येतात. आता एकदम लग्न झाले होतं ना त्यावेळेस मी एकदा मुटके बनवायला घेतले होते. मला माहीतच नाही की कसं बनवायचं आणि त्यामध्ये पाणी इतकं झालं होतं, तर कसं बसं मी ते मुटके केले आणि वाफवायला लावले, तर सगळं ते एकत्र होऊन गेलं. त्याला चव तर अजिबातच नव्हती. मग त्यानंतर मला आईंनी ही गोष्ट
गोष्ट शिकवली की कशी बनवायचं काय, आणि तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी ना खूप बारकाईने बघायला लागले. कारण की एखाद्या गोष्टीचा आपल्याकडनं नाश होण्याआधी ना त्या गोष्टी थोड्या प्रमाणात करून बघणं, किंवा जे कोणाला बनवता येते त्यांच्याकडनं बघून घेणं हे कधीही बेस्ट आहे. सो चला, आता मुटके मी बनवायला घेतले. छान असं झालं होतं, टेक्स्चरही छान आलं होतं. तर मुटकी बनवताना एक खास गोष्ट आहे की कोथिंबीर खूप बारीक कट करायची. त्याचे जे देठ आहे ते कमीत कमी घ्यायचे, म्हणजे ते दातात अडकत नाही. चला, आता मुटके छान बनवून घेणार आणि स्टीमरमध्ये ते वाफवून देखील घ्यायचे आहे. सो सगळे मुटके इथे बनवून झाले. स्टीमरमध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे स्टीमर जे आहे ते दिवाळीला आम्हाला गिफ्ट मिळालेलं होतं, त्यामुळे याची लिंक वगैरे किंवा कुठल्याही शॉपमधून आम्ही काही घेतलेलं नाही. त्यानंतर स्टीम करायला ठेवले. साधारण 15 ते 20 मिनिटासाठी स्टीम करणार. त्यानंतर ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर ते आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे फोडणी देऊन आहे ना ते तळून पण काढू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात. पण मी असे उभे कट केले जेणेकरून ते छान क्रिस्पी होणार आहे पातळमध्ये. आणि तेल घातलं तव्यावरती आणि मस्त असे ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे काप वगैरे करतो त्या पद्धतीने ते छान असे क्रिस्पी करून दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे. खूप मस्त लागतात. सो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मधुराणीचे व्लॉग जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. आणि मुटकेही खायला तितकेच, दिसायला तितकेच सुंदर दिसताय ना तितकेच खायला देखील खूपच भारी झालेले होते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. सो बाय बाय.